तिथे राज्यातील विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाची चर्चा सुरू झाली। स्वतः नाना पटोले यांनीही पायउतार होणार असल्याचं सांगितलं होतं। काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सकपाळांची वर्णी लागली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, अमित देशमुख यांच्यासह अनेक नेते काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होते। आणि काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा करताना आता हर्षवर्धन सकपाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। आपल्यासोबत स्वतः नाना पटोले आहेत फोनवरून। नानाजी, खरं तर पायउतार होणार असल्याचे संकेत तुम्हीच दिलेले होते आणि आता हर्षवर्धन सकपाळ यांची वर्णी लागते। काय आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्याबाबत? खरं तर तुम्ही दिल्लीत जाऊन देखील भेट घेतलेली होती। बघा, ही पक्ष संघटनेमधली व्यवस्था आहे। प्रत्येकाला संधी मिळावी। मी 4 वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आणि म्हणून मीच हायकमांडला विनंती केली की माझ्या जागी एका चांगल्या नेतृत्वाला तुम्ही संधी द्यावी, अशी भूमिका आम्ही पक्ष नेतृत्वाला मांडलेली होती। 2 दिवसाच्या पहिलेच मीच सांगितलं होतं की थोड्याच दिवसात आम्हाला नवीन अध्यक्ष मिळणार आहे आणि एक संघटनात्मक अनुभव असलेलं व्यक्तिमत्व, देशपातळीवर त्यांनी अनेक राज्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, असं संघटनेचा अनुभव असलेले हर्षवर्धन सकपाळ हे आता आमचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत। यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष बळकटीने काम करेल आणि काँग्रेस पक्ष सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुन्हा महाराष्ट्रामध्ये उभा होईल असा माझा विश्वास आहे आणि हर्षवर्धन सकपाळांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत। नाना, परंतु अशी देखील चर्चा होती की सभागृह नेतेपदासाठी तुम्ही आग्रही आहात आणि म्हणूनच हे जे प्रदेशाध्यक्ष पद आहे याचा राजीनामा तुम्ही दिलात, अशी देखील चर्चा आहे। मी असं म्हटलंच नव्हतं। मी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ता असा आहे की मी कुठलेही पद मागत नाही आणि मागण्याचं काम माझा स्वभाव पण नाही। जे मिळालं त्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं हा माझा स्वभाव राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं पक्षनेता जे सभागृहाचं होतं ते पण मी मागितलेलं नव्हतं। त्यामुळे पक्षाने जो निर्णय केला त्याचं आम्ही स्वागत करतो आणि सगळे कार्यकर्ते नेते मिळून आम्ही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला एकजुटीनं पुढे नेऊन, काँग्रेसचीच भूमी ही महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे काँग्रेस पुन्हा महाराष्ट्रामध्ये लोकांचा पक्ष म्हणून सत्तेत आम्ही आणू। नाना, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।